पृथ्वी विज्ञान भाग 2 या विषयामधील प्रकरण क्रमांक 13 सांडपाण्याची कहाणी या पाठातील प्रश्नोत्तरांचा अभ्यास या तासाला आपण करणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न असा आहे, मोकळ्या जागा भरा। पहिला आहे, पाणी स्वच्छ करण्याची क्रिया म्हणजे निरुपयोगी घटक काढून टाकणे होय। दुसरा आहे, ते घरामध्ये बाहेर सोडलेले निरुपयोगी पाणी म्हणजे सांडपाणी होय। तिसरा आहे, कोरडा पालापाचोळा हा खत म्हणून वापरतात गटारीमध्ये। चौथा आहे, गटारीमध्ये सांडपाणी वाहण्यास प्लास्टिक व प्लास्टिक बाटल्यामुळे अडथळे निर्माण होतात। पुढचा प्रश्न दुसरा असा आहे, सांडपाणी म्हणजे काय? हे पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता नद्यांमध्ये किंवा समुद्रात सोडणे अपायकारक असते, हे स्पष्ट करा। त्याचं उत्तर अशा पद्धतीने आहे, घरगुती वापरातून म्हणजे स्वयंपाकघर, स्नानगृह किंवा शौचालय, कारखाने, दवाखाने इत्यादी ठिकाणी बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याला सांडपाणी असे म्हणतात। तर हे सांडपाणी समुद्रात सोडणे अपायकारक असते हे स्पष्टीकरणाचे 4 मुद्दे या ठिकाणी दिले आहेत। तर अशा पाण्यामुळे रोगकारक जंतूमुळे पाण्याचे प्रदूषण होते व कॉलरा, टायफॉइड, कावीळसारखे रोग पसरतात। दुसरं आहे, विषारी व रासायनिक घटकामुळे जलचर सजीव मृत्यूमुखी पडतात। तिसरं आहे, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो। चौथा आहे, दुर्गंधी निर्माण होऊन परिसरातील आरोग्यावरती पर्यावरणावरती विपरीत परिणाम होतो, म्हणून हे पाणी नद्यांमध्ये किंवा समुद्रात सोडणे अपायकारक असते। पुढचा प्रश्न असा आहे, तर गटारीमध्ये तेल किंवा स्निग्ध पदार्थ का टाकू नयेत? तर त्याचे या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत। तर तेल व स्निग्ध पदार्थ पाण्यात न विरघळता ते गटारीच्या भिंतींना चिकटतात, त्यामुळे गटारीमध्ये अडथळे निर्माण होऊन पाणी साचते व गटार तुंबते। गटार तुंबल्याने दुर्गंधी पसरते व रोगकारक जंतू वाढतात आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात। पाचवा आहे, गटारातील पाणी रस्त्यावर सांडल्यास अपघात व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, म्हणून गटारामध्ये तेल किंवा स्निग्ध पदार्थ टाकू नयेत। प्रश्न क्रमांक 14 आहे, निरुपयोगी पायऱ्यापासून स्वच्छ व शुद्ध पाणी मिळवण्याच्या पायऱ्यांचे वर्णन करा। तर या ठिकाणी क्रमानं मुद्दे दिले आहेत। पहिला, गाळणी, पाण्यातील मोठा कचरा जसे कागद, प्लास्टिक, पाने, कापड वेगळे करणे। दुसरे आहे, गाळ बसवणे, पाणी मोठ्या टाकीमध्ये स्थिर ठेवले जाते, त्यामुळे बारीक खडे, वाळू, चिखल तळाला जमतो। तिसरं आहे, ते गाळणीकरण, वरचे पाणी वाळू, खडी, कोळशाच्या थरातून गाळले जाते। चौथा आहे ते जंतुनाशक, पाण्यातील रोगकारक जंतू नष्ट करण्याकरता क्लोरीन, ओझोन आणि अतिनील किरणे त्याला अल्ट्राव्हायोलेट UV रेज वापरतात। पुढचा आहे ते साठवण आणि वितरण, शुद्ध झालेले पाणी स्वच्छ टाकीमध्ये साठवून लोकांसाठी वितरित केले जाते। पुढचा प्रश्न असा आहे, गाळ म्हणजे काय आणि त्यावरती प्रक्रिया कशी केली जाते? त्याचं उत्तर असं आहे, सांडपाणी किंवा दूषित पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान टाकीच्या तळाशी साचणाऱ्या घन पदार्थांना, स्लजना गाळ असे म्हणतात। तर गाळावरती केली जाणारी प्रक्रिया कशी आहे बघा। पहिला, गाळ गोळा करणे, स्थिरीकरण, टाकीच्या तळाचा गाळ वेगळा करून जमा केला जातो। दुसरे, गाळ जाड करणे, म्हणजे गाळातील जादा पाणी काढून टाकून घट्टपणा वाढवला जातो किंवा घनपणा वाढवला जातो। पुढे, जैविक विघटन, यावरती सूक्ष्मजीवांची क्रिया घडवतात, त्यामुळे सेंद्रिय पदार्थ विघटित होतात, दुर्गंधी कमी होते आणि मिथेन बायोगॅस वायू तयार होतो। पुढचा आहे, गाळ वाळवणे, हा विघटित झालेला गाळ सूर्यप्रकाशात किंवा टाक्यामध्ये वाळवला जातो। आणि शेवटचा आहे, चौथा उपयोग त्याचा काय, वाळलेला गाळ हा शेतीसाठी वापरला जातो अथवा जमिनीत गाडला जातो। पुढचा 6वा प्रश्न असा आहे, शुद्धीकरणाची प्रक्रिया न केलेली मानवाची विष्ठा अपायकारक असते, हे स्पष्ट करा। प्रश्न कसा आहे बघा, शुद्धीकरणाची प्रक्रिया न केलेली मानवाची विष्ठा अपायकारक असते। त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने देता येते, शुद्धीकरण न केलेली मानवाची विष्ठा अपायकारक असते। या ठिकाणी 5 मुद्दे दिलेले आहेत, त्यातील बघा। तर यामुळे काय होतंय, तर रोगांचा प्रसार होतोय। मानवाच्या विष्ठेमुळे कॉलरा, अमांश, टायफॉइड, कावीळ, अतिसार यासारखे रोग पसरतात। दुसरं आहे, पाण्याचे प्रदूषण होते, विष्ठा नद्या, तलाव यात मिसळली असता पाण्याचे स्रोत दूषित होतात। पुढचं आहे, दुर्गंधी व अस्वच्छता वाढते, परिसर अस्वच्छ होतो आणि दुर्गंधीत वाढ होते। पुढचं आहे, माशा व कीटकांमध्ये वाढ होते। पुढचं, जमिनीची व शेतीची हानी, मानवी विष्ठा थेट शेतात मिसळल्यास जमिनीच्या गुणवत्तेवरती वाईट परिणाम होतो। आणि शेवटचं आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडतो, विष्ठेमुळे माती, पाणी, हवा प्रदूषित होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो। अशा पद्धतीने शुद्धीकरणाची प्रक्रिया जर न करता मानवाची विष्ठा जर मिसळली तर असे परिणाम घडून येतात। पुढचा प्रश्न असा आहे, 7वा, पाणी निर्जंतुक करण्यासाठी उपयोगात असणाऱ्या 2 रसायनांची नावे सांगा। तर 2 रसायने आहेत या ठिकाणी दिलेली आहेत, क्लोरीन आहे, ब्लिचिंग पावडर आहे, नंतर क्लोरामाइन आहे, ओझोन आणि पोटॅशियम परमँगनेट KMnO4 हे पाणी निर्जंतुक करण्याकरता वापरणारे केमिकल्स किंवा रसायने आहेत। पुढचा प्रश्न असा आहे, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात सळ्यांचे जाळीचे कार्य काय? तर
त्याचं कार्य या ठिकाणी दिलेलं आहे. तर कार्य पुढीलप्रमाणे: प्लास्टिक, कापड, कागद, काठ्या, घन कचरा वेगळा करणे, पुढील यंत्रणांनी टाक्या तुंबण्यापासून रक्षण करणे, पंप, नळ्या, फिल्टर यांचे नुकसान टाळणे, सांडपाणी पुढील क्रियेसाठी सोपे सुरक्षित बनवणे आणि पाणी शुद्धीकरणासाठी कार्यक्षमता वाढवणे हे त्याचं उत्तर आहे. सळ्यांचं जाळीचं कार्य. पुढचा प्रश्न असा आहे: स्वच्छता आणि रोग यामधील संबंध स्पष्ट करा. तर स्वच्छता व रोग यामध्ये संबंध पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. हे पहिला मुद्दा आहे: अस्वच्छतेमुळे रोगांचा प्रसार होतो. घाणेरडे पाणी, उघडी शौचालये यामुळे जंतू वाढून रोग होतात. दुसरा आहे ते पाणीजन्य रोग वाढतात, म्हणजेच कॉलरा, टायफॉइड, अतिसार, कावीळ यासारखे रोग होतात. पुढचा तिसरा मुद्दा आहे: कीटकांच्यामुळे सुद्धा रोग पसरतात. तर अस्वच्छतेमुळे डास, माशा वाढून डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे रोग होतात. चौथा मुद्दा आहे: वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, हात न धुणे, अस्वच्छ अन्न सेवन करणे, पोटाचे व त्वचेचे रोग होतात यामुळे. आणि शेवटचा मुद्दा आहे: पर्यावरणीय स्वच्छता आरोग्य जपते. स्वच्छ परिसर, योग्य सांडपाणी व्यवस्थापन व कचरा विल्हेवाट यामुळे रोग टाळता येतात. पुढचा प्रश्न आहे 10वा प्रश्न असा आहे: तर एक जागरूक नागरिक म्हणून स्वच्छता करण्याचे तुमचे महत्त्व काय असेल? तर जागरूक नागरिक म्हणून माझी जबाबदारी तुम्ही कशी असेल हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकताय. त्यातील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे ते असं: पहिलं, आरोग्य संरक्षण करेन. स्वच्छता ठेवल्यामुळे रोगांचा प्रसार टाळता येतो व समाज निरोगी राहतो. दुसरं आहे पर्यावरण संवर्धन. यामुळे स्वच्छ परिसरामुळे हवा, पाणी, माती प्रदूषण कमी होते. रोग प्रतिबंध होते. डास, माशा यासारख्या कीटकांची वाढ कमी होऊन संसर्गजन्य रोग टाळता येतात. सामाजिक जबाबदारी काय माझी? तर स्वतः स्वच्छता पाळून इतरांना प्रेरणा देता येते आणि यामुळे स्वाभिमान आणि शिस्त काय होते? स्वच्छतेमुळे समाजामध्ये शिस्त, सुव्यवस्था आणि स्वाभिमान वाढतो. हे जागरूक नागरिक म्हणून करावयाचे माझे महत्त्वाचे उपाय आहेत. प्रश्न क्रमांक 11 असा आहे: खालील शब्दकोडे पूर्ण करा आणि यशस्वी व्हा. शब्दकोडे या ठिकाणी दिलेले आहे, पण शब्दकोडामध्ये थोडेसे मिसप्रिंट असल्यामुळे या ठिकाणी अंकांचं हे केलेलं नाही, नोंदी केली गेली नाहीत. त्यामुळं या ठिकाणी चुकू शकतात. ते शब्दकोड तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवू शकताय. तर त्या ठिकाणी उभे शब्द दिले आहेत, त्याची उत्तर मी या ठिकाणी दिलेली आहेत. तर उभे शब्द आहेत: मानवाच्या शरीरातून बाहेर टाकला जाणारा मूत्रातील पदार्थ म्हणजे तो युरिया असतो तो. तिसरं आहे ते सांडपाणी शुद्धीकरणात निर्माण होणारे घन पदार्थ म्हणजे गाळ आहे. प्रदूषण कमी करणारे एक इंधन कोणतं असेल तर CNG, त्याला कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस असे म्हणतात. प्रदूषण करणारे घटक त्याला प्रदूषके असं म्हणतो. नंतर कॉलरा उत्पन्न करणारे सूक्ष्मजीव, ते सूक्ष्मजीव म्हणजे व्हायब्रो जीवाणू आहे असे आहेत. पुढचा प्रश्न आहे तो निरुपयोगी पाणी म्हणजे सांडपाणी होय. नंतर 5वा आहे ते वायू पाण्यात मिसळून शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे वायवीकरण, त्याला ॲरोबिक असे म्हणतात. नंतर स्वच्छता करणे म्हणजेच हा काढून टाकणे, तर निरुपयोगी घटक काढून टाकणे. मानवी शरीरातून बाहेर टाकण्यात येणारा घन पदार्थ कुठला? तर मल आहे असं त्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक शेवटचा 12वाच आहे: तर ओझोन संबंधी खालील विधानांचा अभ्यास करा असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी ABCD अशा पद्धतीने 4 ऑप्शन दिलेत. पहिला आहे ते सजीवांच्या श्वसनाला आवश्यक आहे ओझोन. नंतर पाणी शुद्धीकरण करण्यासाठी उपयोगी आहे. अतिनील किरणे शोषून घेतो आणि वातावरणात त्याचे प्रमाण 3% आहे. साधारणतः B आणि C हे उत्तर या ठिकाणी बरोबर वाटतं. त्यामुळे यातील कोणती विधानं बरोबर आहेत? पहिलं ऑप्शन ते ABC आहे, दुसरं आहे ते B आणि C, आणि तिसरं A आणि D आणि 4 सुद्धा. यातील बरोबर उत्तर आहे ते B आणि C दुसऱ्या क्रमांकाचं. धन्यवाद.